चोपडा विरवाडा रस्त्यावर भीषण अपघात, 2 जण ठार, 3 जण गंभीर जखमी. चोपडा विरवाडा रस्त्यावर आडगाव चोपडा दरम्यान पुलाजवळ पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास आर्टिका कारचा भीषण अपघात झाला. डिव्हायडरला धडकून कार चकनाचूर झाली. या अपघातात विरवाडा येथील सामान्य कुटुंबातील 2 होतकरू युवकांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी विरवाडे गावाचे माजी पंचायत समिती सभापती आत्माराम भाळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने विरवाडे गावावर शोककळा पसरली आहे. आज आमच्या गावात अतिशय दुर्दैवी आणि दुःखद अशी घटना घडली. कारण आमच्या गावचे 5 तरुण पोरं जैन समाजाच्या रॅलीसाठी जात होते. त्यांना पहाटे 5 वाजता त्या रॅलीसाठी बोलवलं होतं. त्यांच्या रिक्षा त्या ठिकाणी लावलेल्या होत्या, पण दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्याच्यातले 2 अतिशय चांगल्या स्वभावाची आणि अतिशय गरीब कुटुंबातली 2 मुलं दगावली आणि बाकीची थोडे सिरियस कंडिशनमध्ये आहेत. आणि अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे विरवाडे गावावरती. सर्व गावामध्ये शोककळा पसरली. भाऊ, आपले कोण होते आणि कधी घडलं? हे 5:30 वाजता घडलं. आमचे काका होते ते. काय नाव होतं त्यांचं? राहुल अमृत भोई. कशासाठी येत होते ते चोपड्याला? चोपड्याला काही कार्यक्रम होता त्यांचे, त्याच्यामुळे काही अपघात झाला. काही कळलं नाही आम्हाला काय झालं काय नाही. म्हणजे काहीच समजलं नाही का कसं कशामुळे झालं. किती लोक होते? का 5 लोक होते, त्याच्यामध्ये 2 एक्सपायर झाले आहेत. बाकी त्यांचे ट्रीटमेंट चालू दवाखान्यात. 5 जण कुठले होते? विरवाड्याचेच होते. विरवाड्याचे होते. अच्छा, काय नाव भाऊ तुमचं? माझे चैतन्य रतिलाल भोई. लोकनायक न्यूज